महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. बनावट नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक. मिरजेत दोघांवर गुन्हा. 10 लाखांचा आयशर टेम्पो जप्त. बनावट नंबर प्लेटचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या 2 संशयितांविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करत सुमारे 10,10,00,000 रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील संशयितांची नावे आयुब शमशुद्दीन गोलंदाज व फिरोज आयुब गोलंदाज, दोघेही राहणार भारतनगर 100 फुटी रोड, मरगुधाई मंदिराजवळ, मिरज अशी आहेत. पोलीस कॉन्स्टेबल अमोल काशीनाथ तोडकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जून रोजी भारतनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केलेला आयशर टेम्पो संशयास्पदरित्या जाताना दिसला. त्यांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले. चालक फिरोज गोलंदाज याच्याकडे वाहनांची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ई-चलन प्रणालीद्वारे वाहनाची पडताळणी केली असता इंजिन व चेसिस क्रमांकात तफावत आढळून आले. सखोल चौकशीत वाहनाचा विमा, PUC, फिटनेस प्रमाणपत्र, रोड टॅक्सीची मुदत संपल्यामुळे शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या आयशर वाहनाचा MH10EJ7866 हा नोंदणी क्रमांक असलेली बनावट नंबर प्लेट लावल्याचे उघड झाले. त्यानंतर वाहन मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर करीत असून शासनाची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.